तर मित्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जवळपास 7,000 पेक्षा जास्त पदांची भरती लवकरच होणार या बाबतीत अलीकडेच विधानसभेमध्ये एक स्टेटमेंट देण्यात आलं होतं आणि त्या अंतर्गत सांगण्यात आलं की लवकरच ही भरती होणार आहे मित्र हो. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाने शासनाकडे एक माहिती मागितली ज्यामध्ये सांगितलं की ही जी एक्झाम आहे ही TCS मार्फत घ्यावी की MPSC मार्फत याबाबत मार्गदर्शन मागण्यात आले आहे. तर मित्र हो, सार्वजनिक आरोग्य विभागाचे विविध पदांचे सेवा प्रवेश नियम तयार असूनही समितीने तयार केलेले असूनही ही मंत्रालयामध्ये साईनसाठी अडकलेले होते ज्याचे फायनल रूपांतर सेवा प्रवेशचे झाले नव्हते, डिक्लेअर केले गेले नव्हते. तर त्यामुळे हा एक गोंधळ निर्माण झालेला होता. तर मित्र हो, आता अलीकडेच 13 पदाचे सेवा प्रवेश नियम जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये सेवा प्रवेश नियमानुसार त्याची समोरची प्रोसेस आता समोर होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग यावर खूप जोराने काम करत आहे मित्र हो. बिंदू नामावली ही मागासवर्गीय आयोगामध्ये तयार होण्यासाठी केलेली आहे, तिथं काम चालू आहे. सोबतच मित्र हो, विविध संघटनांनी ही पदभरती राबवण्यापूर्वी या सर्व पदांचे, या विभागातील सर्व पदांचे पदोन्नतीच्या साठीचे जे अर्ज आहेत हे निकाली काढून याची पदोन्नतीसाठी एक अर्ज आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दाखल केला. मित्र हो, त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 28 जुलै पर्यंत ही जी पदोन्नती श्रेणीमधून भरण्यात येणारे गट क आणि ड ची पद, सोबतच सरळ सेवेने भरण्यात येणारे गट क चे आणि गट ड ची पद या बाबतीत माहिती मागितली आहे. मित्र हो, पदोन्नती हे निकाली काढूनच या पदभरतीकडे सार्वजनिक आरोग्य विभाग जाईल असे इथे संकेत आहेत. मित्र हो, लवकरच सेवा प्रवेश नियम बाकी पदांचे डिक्लेअर होणार आहेत आणि यानंतर ही मोठी पदभरती होणार आहे. मित्र हो, जवळपास 15 ऑगस्ट पर्यंत ज्या विभागांचे किंवा ज्या इमारतींचे बांधकाम 80% किंवा त्यापेक्षा जास्त झालेले आहेत अशा निर्माणाधीन ज्या इमारती आहेत याचे लोकार्पण पण 15 ऑगस्टला माननीय मंत्री आंबेडकर साहेब यांच्याकडून होणार आहे. तर लवकरच त्याही जागा यामध्ये ऍड होतील. मित्र हो, जवळपास 7,000 पदांचे टेक्निकलच्या जागा जास्तीत जास्त येणार आहेत. त्यानंतर जवळपास 5,200 पदांची जाहिरात ही नॉन टेक आणि इतरही पदांची असणार आहे. जवळपास 10 ते 12,000 पदांची जाहिरात आपल्याला दिसणार आहे. मित्र, या बाबतीत सर्व अपडेट्स आपण तुम्हाला देत राहू. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल, याची वाट पाहत असाल, सर्व अपडेट आपण या चॅनलवर नेहमी टाकत राहतो. मित्र, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलवर सबस्क्राईब